श्री गणेशाय नमः. श्री वेदाय नमः. श्री वेदपुरुषाय नमः. आज आपण ज्येष्ठा गौरी पूजनाच्या संदर्भात थोडी माहिती घेऊन मग त्याचं पूजन, उपचार आणि पूजा साहित्य यावर आपण दृष्टिक्षेप करणार आहोत. भाद्रपद शुक्ल पक्षामध्ये अनुराधा नक्षत्रावर आवाहित केल्या जाणाऱ्या देवतेस ज्येष्ठा गौरी असं म्हटलं जातं. ज्येष्ठा गौरीचे आवाहन अनुराधा नक्षत्रावर, पूजन ज्येष्ठा नक्षत्रावर व विसर्जन मूळ नक्षत्रावर केले जाते. ज्येष्ठा गौरी आवाहन, पूजन आणि विसर्जन या तिन्ही उपचारांच्या बाबतीत विविध प्रांतामध्ये थोडेफार साम्य आणि फारच मोठी तफावत दिसून येते. काही प्रांतामध्ये खड्यांवर तर काही प्रांतात मूर्तींवर ज्येष्ठा गौरीचे आवाहन केले जाते. ज्येष्ठा गौरी आणि कनिष्ठा गौरी अशा दोन देव्या उभ्या करण्याची सुद्धा काही ठिकाणी प्रथा आहे. या ज्येष्ठा गौरीचं पूजन जास्ती करून स्त्रियाच करतात. आता आपण ज्येष्ठा गौरीच्या पूजनाच्या साहित्याविषयी जरा माहिती घेऊ. गंध, अक्षता, हळद कुंकू, फुलं, बेल, दुर्वा, तुळस, समई, निरांजन, उदबत्ती, कापूर, ताम्हण 2, तांबे 2, पळी भांड, विड्याची पानं 10, सुपाऱ्या 5, खोबऱ्याची वाटी 1, गूळ, पंचामृत. या पंचामृतामध्ये दूध, दही, तूप, मध, साखर. या पूजनामध्ये स्त्रिया शंखाची पूजा करत नाहीत, म्हणून फक्त घंटा तिथे ठेवावी. त्यानंतर नारळ 2, 5 प्रकारची फळं, आंब्याचा डाळा, जानवीजोड फक्त गणपती करता. आता आपण ज्येष्ठा गौरीच्या पूजनाला सुरुवात करणार आहोत. सर्वात पहिल्यांदी 2 विड्याची पानं, 1 सुपारी, 1 सुटा पैसा असं घरच्या देवांना विडा ठेवायचा. त्याच्यावर एक पळीभर पाणी घाला. आपली इष्टदेवता, कुलदेवता, सर्व देवांचं स्मरण करा. देवांना नमस्कार करा आणि ज्या ठिकाणी ज्येष्ठा गौर उभी केली असेल किंवा काही प्रांतामध्ये जे 7 खडे ताटामध्ये किंवा ताटलीमध्ये ठेवलेले असतील त्या ठिकाणी येऊन उभे राहा. सगळ्या मोठ्या माणसांना नमस्कार करून आपण पूजेला प्रारंभ करत आहोत. 3 वेळा उजव्या हातात पाणी घेऊन 3 वेळा पाणी प्यायचंय. चौथ्यांदा ताम्हणात सोडून द्यायचंय. याला एकदा आचमन म्हणतात. असं 2 वेळा करा. केशवाय नमः, नारायणाय नमः, माधवाय नमः आणि गोविंदाय नमः. पुन्हा एकदा करा. केशवाय नमः, नारायणाय नमः, माधवाय नमः, गोविंदाय नमः, विष्णवे नमः, मधुसूदनाय नमः, त्रिविक्रमाय नमः, वामनाय नमः, श्रीधराय नमः, ऋषिकेशाय नमः, पद्मनाभाय नमः, दामोदराय नमः, संकर्षणाय नमः, वासुदेवाय नमः, प्रद्युम्नाय नमः, अनिरुद्धाय नमः, पुरुषोत्तमाय नमः, अधोक्षदाय नमः, नारसिंहाय नमः, अच्युताय नमः, जनार्दनाय नमः, उपेंद्राय नमः, हरये नमः, श्रीकृष्णाय नमः. हात पुसून हातामध्ये अक्षत घ्या. हात जोडून देवीच्या समोर नमस्कार करून उभे राहा. वरदमूर्तये श्रीमन्महागणाधिपतये नमः. इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः, ग्रामदेवताभ्यो नमः, स्थानदेवताभ्यो नमः, वास्तुदेवताभ्यो नमः, शचीपुरन्द्राभ्यो नमः, कालकामपरशुरामेभ्यो नमः, मातापितृभ्यो नमः, सर्वेभ्यो देवेभ्यो नमः, सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः. अविघ्नमस्तु. सुमुखश्चैकदन्तश्च कपिलो गजकर्णकः, लम्बोदरस्य विकटो विघ्ननाशो गणाधिपः, धूम्रकेतुर्गणाध्यक्षो भालचन्द्रो गजाननः. 12 नामानि यः पठेत् शृणुयादपि विद्यारम्भे विवाहे च प्रवेशे निर्गमे तदा संग्रामे सङ्कटे चैव विघ्नस्तस्य न जायते. शुक्लां वरदं देवं
शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणि नमोऽस्तुते सर्वदा सर्वकार्येषु नास्ति तेषाम् अमङ्गलम् येषां हृदयस्थो भगवान् मङ्गलायतनं वरिः तदेव लग्नं सुदिनं तदेव तारावलं चन्द्रवलं तदेव विद्यावलं दैववलं तदेव लक्ष्मीपदेतेन्द्रियगं स्मरामि लाभस्येषां जयस्येषां कुतस्येषां पराजयः येषामिन्दिवरसामो हृदयस्थो जनार्दनः विनायकं गुरुं भानुं ब्रह्मविष्णुमहेश्वरान् सरस्वतीन्द्रं यादौ सर्वकार्यार्थसिद्धये अभीप्सितार्थसिद्ध्यर्थं पूजितो यस्सुरासुरैः सर्वविघ्नहरस्तस्मै गणाधिपतये नमः सर्वेष्वरब्धकार्येषु त्रयश्रीभुवनेश्वराः देवादिषुन्तनसिद्धिं ब्रह्मेशानजनार्दनाः। श्रीमद्भगवतो महापुरुषस्य विष्णोराज्ञया प्रवर्तमानस्य अद्य ब्रह्मणो द्वितीये परार्धे विष्णुपदे श्रीश्वेतवाराहकल्पे वैवस्वतमन्वन्तरे अष्टाविंशतितमे युगे युगचतुष्के कलियुगे कलिप्रथमचरणे भरतवर्षे भरतखण्डे जम्बूद्वीपे दण्डकारण्ये देशे गोदावर्याः दक्षिणे तीरे कृष्णाविण्योः उत्तरे तीरे शालिमाञ्जके बौद्धावतारे अस्मिन् वर्तमाने रामक्षेत्रे रामाश्रमे अस्मिन् वर्तमाने विकारी नाम संवत्सरे दक्षिणायने वर्षाऋतौ भाद्रपदमासे शुक्लपक्षे अद्य सप्तम्यान्त्यथौ अद्य वासरावासरसु गुरुवासरे बृहस्पतिवासरे अद्य दिवसनक्षत्रम् अनुराधादिवसनक्षत्रे वृश्चिकस्थिते वर्तमाने चन्द्रे सिंहस्थिते श्रीसूर्ये वृश्चिकस्थिते देवगुरौ शेषेषु ग्रहेषु यथायथं राशिस्थानस्थितेषु सत्सु शुभनामयोगे शुभकर्णे एवं गुणविशेषेण विशिष्टायां शुभपुण्यतिथौ म्हणायचं मम आत्मनः सकल शास्त्र पुराणोक्त फल प्राप्त्यर्थं मम श्री ज्येष्ठा गौरी प्रीतीद्वारा विविध वंध्यात्व दारिद्र्यादि सकल दोष निरास पूर्वकं पुत्रपौत्रादि अभिवृद्धि स्थिर सौभाग्य माहेश्वर्य अद्य अभीष्ट सिद्ध्यर्थं ज्येष्ठा देव्या आवाहन पूजनंच करिष्ये असं म्हणून हातातल्या अक्षतांवरनं तामनात पाणी सोडून द्यायचे. पुन्हा त्याच्याच वरनं 4 वेळा हातावरनं तामनात पाणी सोडून द्यायचं. आदौ निर्विघ्नता सिद्ध्यर्थं महागणपती पूजनम कलश घंटिका दीपपूजनंच करिष्ये. हात पुसाचे, गणपतीच्या मनामध्ये स्मरण करायचं. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभो निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. उजव्या हाताला थोडे तांदूळ ठेवून त्याच्यावरती सुपारी ठेवायची आणि त्या सुपारीवरती अक्षत व्हायची. गणपतीचं मनामध्ये स्मरण करायचं आहे. अस्मिन् पुगीफले महागणपतीं सांगम सपरिवारम सायुधम सशक्तिकं आवाहयामी असं म्हणून ती अक्षत त्या गणपतीच्या सुपारीवरती व्हायची. नंतर पुन्हा 2 दाणे गणपतीवरती अक्षत व्हा. महागणपते नमः आसनस्थाने अक्षतां समर्पयामी. हातावरनं तामनात 4 वेळा पाणी सोडा. महागणपते नमः पाद्यं समर्पयामी अर्घ्यं समर्पयामी अर्घ्यान्तरेण आचमनीयं समर्पयामी स्नानं समर्पयामी स्नानान्ते आचमनीयं समर्पयामी. हात पुसून परत गणपतीच्या सुपारीवरती अक्षत व्हा. महागणपते नमः सुप्रतिष्ठितमस्तु. कापसाची वस्त्र गणपतीच्या सुपारीवरती व्हा.
महागणपते नमः कार्पासवस्त्रं समर्पयामि. जान्हवी जोड असेल तर गणपतीला जान्हवी जोड वाहा. महागणपते नमः यज्ञोपवीतं समर्पयामि. एका फुलाला गंध लावून ते फूल गणपतीला वहा. महागणपते नमः विलेपनार्थे चंदनं समर्पयामि. अक्षत वहा. महागणपते नमः अलंकरणार्थे अक्षतां समर्पयामि. गणपतीला हळद कुंकू वहा. हरिद्रा कुंकुमं सकल सौभाग्यद्रव्यं समर्पयामि. एक लाल फूल जास्वंदाचं फूल असेल तर गणपतीला वहा. महागणपतये नमः पूजार्थे ऋतुकालोद्भव यथा लाभपुष्पं जपापुष्पं समर्पयामि. गणपतीला दुर्वा आणि बेलाचं पान वहा. महागणपतये नमः ऋतुकालोद्भव पुष्पं दुर्वांकुराणि बिल्वपत्रंच समर्पयामि. हातावरनं तामनात पाणी सोडा. महागणपते नमः धूपं समर्पयामि. महागणपते नमः दीपं समर्पयामि. गणपतीच्या समोर चौकोनी मंडल करा. गुळ खोबऱ्याचा नैवेद्य गणपतीला दाखवा. नैवेद्यार्थे गुडखाद्य नैवेद्यं समर्पयामि. प्राणाय नमः अपानाय नमः व्यानाय नमः उदानाय नमः समानाय नमः ब्रह्मणे नमः. तामनात एकदा पाणी सोडा. नैवेद्यमध्ये पानीयं समर्पयामि. पुन्हा पाणी फिरवा. प्राणाय नमः अपानाय नमः व्यानाय नमः उदानाय नमः समानाय नमः ब्रह्मणे नमः. 2 वेळा हातावरनं तामनात पाणी सोडा. उत्तरापोषणं समर्पयामि. हस्तप्रक्षालनं समर्पयामि. मुखप्रक्षालनं समर्पयामि. एका विड्यावरती पाणी सोडायचंय. महागणपते नमः मुखवासार्थे पूगीफलतांबूलं सुवर्णपुष्पार्थे दक्षिणां समर्पयामि. एका नारळावरती पाणी घाला. महागणपते नमः फलार्थे नारिकेलफलंच समर्पयामि. नमस्कार करायचा. महागणपते नमः प्रदक्षिणाभावे नमस्कारं समर्पयामि. गणपतीला दुर्वा असतील तर दुर्वा वहा. हे हे रंभत्वमे हे हि अंबिका त्र्यंबिकात्मज सिद्धिबुद्धियुत त्रक्ष सर्वलोकैकपूजित. महागणपते नमः दुर्वांकुरान् समर्पयामि. नमस्कार करायचा. नमस्कारोमी. हात जोडून गणपतीची मनामध्ये प्रार्थना करा. मोरया मोरया मी बाळताने तुझीच सेवा करू काय जाणे. अन्याय माझे कोट्यान कोटी मोरेश्वरावा तू घाल पोटी. महागणपते नमः प्रार्थनापूर्वक नमस्कारं समर्पयामि. तामनात एकदा पाणी सोडा. अनया विघ्नेश्वर पूजया सकल विघ्नहर्ता महागणपते प्रियताम. आपल्या डाव्या हाताला जो कलश आहे त्या कलशावरती उजवा हात ठेवा. कलशाची प्रार्थना करायची. त्याला गंध अक्षत फुलवायचं. कलशस्य मुखे विष्णुकंठे रुद्र समाश्रिताः मूले तत्र स्थितो ब्रह्मा मध्ये मातृगणा स्मृताः. कुक्षो तु सागरा सर्वे सप्तद्वीपा वसुंधरा. ऋग्वेदोऽथ यजुर्वेदः सामवेदो यथर्वणः. अंगैश्यसहिता सर्वे कलसन्तु समाश्रिताः. अत्र गायत्री सावित्री शान्ति पुष्टि करिद्रा आयान्तु देवपूजार्थं दुरितक्षयकारकाः. गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधु कावेरी जलेस्मिन् सन्निधिं कुरु. कलशाय नमः. समस्त उपचारार्थे गंधाक्षतपुष्पं समर्पयामि. कलशे धेनुमुद्रां प्रदर्श्य. आगमनार्थं देवानां. डाव्या हाताला घंटा ठेवली असेल त्या घंटेला गंधक्षत फुलवाहा. आगमनार्थं देवानां गमनार्थं तो राक्षसान्. कुर्वे घंटारवं तत्र देवता भानलक्षणं. घंटिका देव्ये नमः. समस्त उपचारार्थे गंधाक्षतपुष्पं समर्पयामि. घंटिका मुद्रां प्रदर्श्य. घंटा वाजवून परत त्या ठिकाणी घंटा ठेवून द्यायची. घंटा नदं कुर्यात. देवीच्या डाव्या हाताला तेलाचा दिवा असेल
त्या दिव्याला गंध, अक्षत, फूल, हळद, कुंकू असं वाहा. भो दीपदे विरूपस्त्वं कर्मसाक्षी या विघ्न करतो यावत् कर्मसमाप्ती त्यास्तावत् त्वं सुस्थिरो भव. दीपदेवताभ्यो नमः. समस्त उपचारार्थे गंधाक्षतपुष्पं हरिद्रा कुंकुमं सकल सौभाग्यद्रव्यं समर्पयामी. नंतर एक तुळशीचं पान घ्यायचे, कलशातलं पाणी आपल्या भांड्यामध्ये काढून घ्या आणि त्या भांड्यातलं पाणी पूजा साहित्यानं वरती व आपल्या अंगावरती पाणी शिंपडून घ्या. अपवित्र पवित्र वा सर्वावस्थांगतोऽपि वा यस्मरेत पुंडरीकाक्षं सभायाभ्यन्तरशुचिः कलशोदकेन पूजाद्रव्याणि संप्रोक्ष्य आत्मानंच प्रोक्षेत. आता जी ज्येष्ठा गौर उभी केली असेल किंवा ताटलीमध्ये 7 खडे ठेवून आवाहन करायचं असेल, त्या देवतेचं मनामध्ये हातात अक्षत घेऊन स्मरण करायचं. त्रिलोचनां शुक्लदंतीं बिभर्तीं राजतीं तनूं विरक्तां रक्तनयनां ज्येष्ठां वै चिंतयाम्यहं. ज्येष्ठा देव्ये नमः. ध्यायामी चिंतयामी. हातामध्ये अक्षत घेऊन देवीवरती ती अक्षत व्हायची आणि देवीचं आवाहन करायचंय. आगच्छ देवी देवेश तेजोराशे जगत्पते क्रियामाणां मया पूजांग्रहाण परमेश्वरी. ज्येष्ठा देव्ये नमः. आवाहनार्थे अक्षतां समर्पयामी. देवीच्या पायापाशी अक्षत व्हायची. नानारत्नसमायुक्तं कार्तस्वरविभूषितम् आसनं देवी देवेश प्रीत्यर्थं प्रतिक्रियतां. ज्येष्ठा देव्ये नमः. आसनस्थाने अक्षतां समर्पयामी. पळीभर पाणी उजव्या हातात भरून घ्यायचे. जर का मूर्ती असेल त्या मूर्तीवरती त्या पळीतल्या पानाने एका फुलाने ते पाणी शिंपडायचे. जर का 7 खडे असतील त्या 7ही खड्यांवरती थोडं थोडं पाणी उजव्या हातात पळी घेऊन देवीवरती व्हायचे. पाद्यं ग्रहाण देवेश सर्वक्षेम समर्थ भो भक्त्या समर्पितं तोभ्यं लोकनाथ नमोस्तुते. श्री ज्येष्ठा देव्ये नमः. पाद्यं समर्पयामी. ते पाणी ताम्हनात टाकून द्यायचे. पुन्हा चांगलं पाणी भरून घ्यायचे. त्याच्यात गंध, अक्षत, फूल कालवायचे आणि ते पाणी मूर्तीवरती शिंपडायचे. किंवा 7 खडे असतील तर त्या 7ही खड्यांवरती ते पाणी थोडं थोडं घालायचे. नमस्ते देवी देवेश. नमस्ते धरणीधर. नमस्ते जगदाधार. अर्घ्यन्नः प्रतिक्रियतां. श्री ज्येष्ठा देव्ये नमः. अर्घ्यं समर्पयामी. परत 3 पळ्यात चांगलं पाणी देवीवरती व्हायचे किंवा 3 वेळा पाणी मूर्ती असेल तर मूर्तीवरती शिंपडायचे. कर्पूरवासितं तोयं मंदाकिन्या समारतं आचम्यतां जगन्नाथ मया दत्तं हि भक्तितः. श्रीज्येष्ठा देव्ये नमः. आचमनीयं समर्पयामी. गंगा सरस्वती रेवापयोष्णी नर्मदा जलैः स्नापयामी महाभक्त्या प्रीतो भव सुरेश्वर. श्रीज्येष्ठा देव्ये नमः. स्नानं समर्पयामी. स्नानान्ते आचमनीयं समर्पयामी. एकदा हातावरनं खालच्या तामनात पाणी सोडायचे. अथ पंचामृतैः स्नपयिष्ये. पंचामृत एकत्र केलेले असेल वाटीमध्ये, त्या पंचामृतानी देवीवरती स्नान घालायचे. जर का मूर्ती असेल तर दुर्वेनी किंवा फुलानी असं देवीवरती पंचामृत प्रोक्षण करायचे. 2 वेळा पाणी शिंपडायचे. नमस्कार करायचे. 7 खडे असतील तर चमच्यानी पंचामृत देवींवरती व्हायचे. 2 वेळा पाणी व्हायचे. नमस्कार करायचे. असं एकंदर 5 वेळा करायचं आहे. पहिल्यांदी दूध आपण देवीवरती शिंपडू. पाद्यं कामधेन समद्भूतं देवर्षे पितृतृप्तिदं पयो ददामि देवेश स्नानार्थं प्रतिक्रियतां. श्रीज्येष्ठा देव्ये नमः. पयस्नानं समर्पयामी. 2 वेळा पाणी शिंपडायचं. पयस्नानांतरेण शुद्धोदकस्नानं समर्पयामी. आचमनीयं समर्पयामी. सकल पूजार्थे नमस्कार करायचा. नमस्कारं समर्पयामी. दही शिंपडायचे.
चंद्रमण्डलसङ्काशं सर्वदेवं त्रियं दधि स्नातार्थं ते मया दत्तं प्रीत्यर्थं प्रतिक्रियतां श्रीज्येष्ठादेव्यै नमः। दधिस्नानं समर्पयामि। दधिस्नानान्तरेण शुद्धोदकस्नानं समर्पयामि। आचमनीयं समर्पयामि। सकलपूजार्थे नमस्कार करायचा आहे। नमस्कारं समर्पयामि। नंतर तूप देवीवरती शिंपडायचं आहे। आज्यं स्वरणामाहार आज्ये देवाः प्रतिष्ठिताः आज्यं पवित्रं परमं स्नानार्थं प्रतिक्रियतां श्रीज्येष्ठादेव्यै नमः। घृतस्नानं समर्पयामि। घृतस्नानान्तरेण शुद्धोदकस्नानं समर्पयामि। आचमनीयं समर्पयामि। सकलपूजार्थे नमस्कार करायचा आहे। नमस्कारं समर्पयामि। पुन्हा मध देवीवरती शिंपडायचं आहे। नंतर 2 वेळा पाणी शिंपडायचं आहे। नमस्कार करायचा आहे। सर्वौषधि समुत्पन्नं पीयूष सदृशं मधु स्नानार्थं ते प्रयच्छामि ग्रहाण परमेश्वरी ज्येष्ठादेव्यै नमः। मधुस्नानं समर्पयामि। मधुस्नानान्तरेण शुद्धोदकस्नानं समर्पयामि। आचमनीयं समर्पयामि। सकलपूजार्थे नमस्कारं समर्पयामि। साखर देवीवरती व्हायची। 2 वेळा पाणी शिंपडायचं आहे। नमस्कार करायचा आहे। इक्षुदंड समोद्भूतं दिव्य शर्करया हरिं स्नापयामि सदा भक्त्या प्रीतो भो सुरेश्वरी श्रीज्येष्ठादेव्यै नमः। शर्करास्नानं समर्पयामि। शर्करास्नानान्तरेण शुद्धोदकस्नानं समर्पयामि। आचमनीयं समर्पयामि। सकलपूजार्थे नमस्कार करायचा आहे। नमस्कारं समर्पयामि। नंतर पडीभर पाणी भरून घ्यायचं आहे। त्याच्यात नुसतं गंध कालवायचं आहे आणि ते पाणी देवीवरती शिंपडायचं आहे किंवा 7 खडे असतील तर त्या 7 खड्यांवरती ते पाणी देवीवरती व्हायचं आहे। कर्पूरैलासमायुक्तं सुगन्धिद्रव्यसंयुक्तं गन्धोदकं मया दत्तं स्नानार्थं प्रतिक्रियतां ज्येष्ठादेव्यै नमः। गंधोदकस्नानं समर्पयामि। नंतर 2 वेळा पाणी शिंपडायचं आहे किंवा 2 वेळा पाणी पडीने व्हायचं आहे। गंधोदकस्नानान्तरेण शुद्धोदकस्नानं समर्पयामि। आचमनीयं समर्पयामि। सकलपूजार्थे नमस्कार करायचा आहे। नमस्कारं समर्पयामि। नंतर एका फुलाला अत्तर लावून ते फूल देवीच्या पायापाशी व्हायचे। तैले लक्ष्मीर्जले गंगा यतस्तिष्ठते वैभवो तन्मांगलिकस्नानार्थे जलतैले समर्पयेत। नंतर गरम पाणी देवीवरती शिंपडायचं आहे। नंतर गार पाणी शिंपडायचं आहे। ज्येष्ठादेव्यै नमः। मांगलिकस्नानं समर्पयामि। मांगलिकस्नानान्तरेण उष्णोदकस्नानं समर्पयामि। आचमनीयं समर्पयामि। नंतर नमस्कार करायचा आहे। नमस्कारं समर्पयामि। ज्येष्ठादेव्यै नमः। एका फुलाला गंध लावून ते फूल देवीला व्हायचे। ज्येष्ठादेव्यै नमः। विलेपनार्थे चंदनं समर्पयामि। अक्षत व्हायचे। ज्येष्ठादेव्यै नमः। अलंकरणार्थे अक्षतां समर्पयामि। हळद कुंकू व्हायचे। ज्येष्ठादेव्यै नमः। हरिद्रा कुंकुमं सकल सौभाग्यद्रव्यं समर्पयामि। ज्येष्ठादेव्यै नमः। 2-3 फुलं व्हायचेत। बेलाचं पान व्हायचंय। तुळशीचं पान व्हायचंय। ज्येष्ठादेव्यै नमः। पूजार्थे ऋतुकालोद्भव यथा लाभपुष्पं समर्पयामि। 2 वेळा तामनात हातावर पाणी सोडायचंय। ज्येष्ठादेव्यै नमः। धूपं समर्पयामि। ज्येष्ठादेव्यै नमः। दीपं समर्पयामि। समोर चौकोनी मंडल करायचंय आणि पंचामृताचा नैवेद्य देवीला दाखवायचा आहे। नैवेद्यार्थे शेष पंचामृत नैवेद्यं समर्पयामि। प्राणाय नमः। अपानाय नमः। व्यानाय नमः। उदानाय नमः। समानाय नमः। ब्रह्मणे नमः। एकदा हातावरनं तामनात पाणी सोडायचंय। नैवेद्य मध्ये पानीयं समर्पयामि। पुन्हा पाणी फिरवायचंय। प्राणाय नमः। अपानाय नमः। व्यानाय नमः। उदानाय नमः। ब्रह्मणे नमः।
2 वेळा तामनात हातावरनं पाणी सोडायचं आहे. उत्तरापोषणम नमर्पयामी, हस्तप्रक्षालनम नमर्पयामी, मुखप्रक्षालनम नमर्पयामी. एका फुलाला गंध लावून ते फूल देवीला व्हायचे. करोद्वर्तनार्थे चंदनम समर्पयामी. दुसऱ्या एका विड्यावरती पाणी घालायचे. ज्येष्ठादेव्ये नमः. मुखवासार्थे पूगीफलतांबूलम सुवर्णपुष्पार्थे दक्षिणां समर्पयामी. ज्येष्ठादेव्ये नमः. देवीवरती फूल व्हायचे. ज्येष्ठादेव्ये नमः. मंत्रपुष्पं समर्पयामी. नमस्कार करायचा आहे. नमस्करोमी. तामनात एकदा पाणी सोडायचं आहे. अनेन कर्तपूजनेन ज्येष्ठादेवी प्रियताम. जी देवीला फुलं वाहिलेली आहेत आत्तापर्यंत त्यातलं एक फूल उचलायचं आहे, त्याचा वास घ्यायचा आहे आणि आपल्या डाव्या अंगाला टाकून द्यायचं आहे. उत्तरे निर्माल्यम विसृज्य अभिषेकम कुर्यात. भांड्यातलं पाणी सगळं आपल्या ताम्हानात ओतून टाकायचं आहे. अभिषेकाकरता कलशातलं पाणी चांगलं नवीन भरून घ्यायचं आहे. आणि जर का मूर्ती असेल तर मूर्तीवरती दुर्वेनी किंवा बारक्या फुलांनी मी सांगेस तोवर देवीला पाणी शिंपडत राहायचं आहे, अभिषेक करायचा आहे. जर का 7 खडे असतील तर त्या 7 खड्यांवरती उजव्या हातात पळी घेऊन पाणी देवीवरती व्हायचं आहे. महिम्नः पारन्ते परमविदुषो यद्य सदृशी स्तुतिर्ब्रह्मादीनामपि ददवसन्नास्तवैग्रः अथा वाच्यः सर्वस्वमते परिणामावधिगृह्णन् ममाप्येष स्तोत्रे हरनरपवादः परिकरः अतीतः पन्थानन्दवच महिमा वाङ्मनसयो अर्थद्व्यावृत्त्यायं चकितमभिदत्ते श्रुतरपि स कस्य स्तोतव्यः कतविदो गुणः कस्य विजयः पदेत्तवर्वाचीने पतितनमनः कस्य न वचः मधुस्फीता वाचः परममृतं निर्मितवतस्तव ब्रह्मन् किं वा गपिसुरगुरोर्विस्मयपदं ममत्वेतां वाणीं गुणकथनपुण्येन भवतः पुनामीत्यर्थेऽस्मिन् पुरमथनबुद्धिर्व्यवसता तवैश्वर्यं यत्तज्जगदुदरक्षा प्रलयकृत् त्रयी वस्तुव्यस्तं तिसृषु गुणविन्नासुतनुषु अभव्यानामस्मिन् वरदरमणीयामरमणीं विहन्तं व्याक्रोशं विदधतेऽहेके जडधियः सुरास्त्वामभिषिञ्चद्ब्रह्मविष्णुमहेश्वराः वासुदेवो जगन्नाथस्तथा शङ्कर्षणो विभुः प्रद्युम्नश्चानिरुद्धश्च भवन्तु विजयायते आखण्डलोऽग्निर्भगवान्यमो वै निरतिस्तथा वरुणः पवनश्चैव धनाध्यक्षस्तथा शिवः ब्रह्मणा सहिताः सर्वे दिक्पालाः पान्तु ते सदा कीर्तिर्लक्ष्मीर्धृतिर्मेधा पुष्टिश्रद्धा क्रियामतिः बुद्धिर्लज्जा वपुष्यान्ते कान्तिस्तुष्टिश्च मातरः एतास्त्वामविषिञ्चन्तु देवपत्न्यः समागताः आदित्यश्चन्द्रमा भौमो बुधजीवस्सितार्कजाः ग्रहास्त्वामभिषिञ्चन्तु राहुकेतुश्च तर्पिताः देवदानवगन्धर्वा यक्षराक्षसपन्नगाः ऋषयो मनुयो गावो देवमातर एव च देवपत्न्यो द्रुमानागा दैत्याशाप्सरसाङ्गणाः अस्त्राणि सर्वशस्त्राणि राजानो वाहनानि च औषधानि च रत्नानि कालस्यावयवाश्च ये सरतसागरा शैलास्तीर्थानि जलनादधाः एते त्वामभिषिञ्चन्तु सर्वकामार्थसिद्धये अमृताभिषेकोऽस्तु शान्तिः पुष्टिस्तुष्टिश्चास्तु. नंतर देवीला पुसून घ्यायचे. जर का 7 खडे असतील 7 खडे उचलून हातात घेऊन स्वच्छ पुसून परत चांगल्या ताटलीमध्ये थोडी अक्षत ठेवून ते 7 खडे मांडून ठेवायचे आणि देवीवरती परत अक्षत व्हायची. ग्रहा वै प्रतिष्ठा सूक्तं तत्प्रतिष्ठतमया वाचा संस्तव्यं तस्माद्यद्यबुदूरैव पशून् लभते ग्रहानैवै नानाजिगमिषति ग्रहाय पशूनां प्रतिष्ठा अप्रतिष्ठा. ज्येष्ठादेव्ये नमः. सुप्रतिष्ठितमस्तु.
नंतर देवीला जी कापसाची वस्त्र असतील ती कापसाची वस्त्र देवीला व्हायचेत. सर्वभूषादिके सौम्ये लोकलज्जा निवारणे मयोपपादते तुभ्यं वाससी प्रतिक्रियतां श्रीज्येष्ठादेव्यै नमः. वस्त्रं समर्पयामि. वस्त्र झाली की सगळे देवीवरती अलंकार जे आहेत ते चढवून घ्यायचेत. देवीला चांगल्या प्रकारे उत्तम प्रकारे सजवून देवीला उभी करायची. जर का 7 खडे असतील तर अक्षत व्हायचे. नंतर देवीला गंध लावायचा आहे. मूर्ती असेल तर मूर्तीला गंध लावायचा आहे. 7 खडे असतील तर 7ही खड्यांना गंध लावायचा आहे. श्रीखंडं चंदनं दिव्यं गंधाढ्यं सुमनोहरं विलेपनं सुरश्रेष्ठ चंदनं प्रतिक्रियतां श्रीज्येष्ठादेव्यै नमः. विलेपनार्थे चंदनं समर्पयामि. नंतर अक्षत व्हायचे. 7ही खड्याला अक्षत वहा आणि मूर्तीला अक्षत वहा. अक्षतास्तांडुला शुभ्रा कुंकुमेन विराजिताः मया निवेदित्या भक्त्या ग्रहाण परमेश्वरी. श्रीज्येष्ठादेव्यै नमः. अलंकरणार्थे अक्षतां समर्पयामि. हळद, कुंकू, गुलाल, बुक्का, शेंदूर असं देवीला व्हायचे. हरिद्रास वर्णवर्णाभा सर्वसौभाग्यदायिनी सर्वालंकारमुख्यै देवीत्वं प्रतिक्रियतां. हरिद्राचूर्णसंयुक्तं कुंकुमं कामदायकं वस्त्रालङ्करणं सर्वं देवीत्वं प्रतिक्रियतां. ज्येष्ठादेव्यै नमः. हरिद्रा कुंकुमं सकलसौभाग्यद्रव्यं समर्पयामि. देवीला काजळ घालायचं आहे. कज्जलं कामिकं रम्यं कामिनी कामसंभवं नेत्रयोर्भूषणार्थाय कज्जलं प्रतिक्रियतां. ज्येष्ठादेव्यै नमः. कज्जलं समर्पयामि. मूर्तीला भांगेमध्ये सेंदूर भरायचा आहे. उदितारुण संकाशं जपाकुसुमसन्निभं सीमंतभूषणार्थाय सिंदूरं प्रतिक्रियतां. ज्येष्ठादेव्यै नमः. सिंदूरं समर्पयामि. नंतर कंठसूत्र असेल तर कंठसूत्र देवीला घालायचं आहे. मांगल्यतंतु मनोभिर मुक्ताफल विराजितां कंठस्य भूषणार्थाय कंठसूत्रं प्रतिक्रियतां. ज्येष्ठादेव्यै नमः. कंठसूत्रं समर्पयामि. जर का देवी उभी असेल, मूर्ती असेल तर तिला बांगड्या देवीला घालायचं आहे. काचस्य निर्मितं दिव्यं कंकणंच सुरेश्वरी हस्तालंकरणार्थाय कंकणं प्रतिक्रियतां. ज्येष्ठादेव्यै नमः. कंकणं समर्पयामि. नंतर सगळे आभूषण असतील तर ते आभूषण देवीला व्हायचे. अलंकारान्मया देवी सुवर्णद विनिर्मितां प्रीत्यर्थं तव देवीशी भूषणं प्रतिक्रियतां. ज्येष्ठादेव्यै नमः. नानाभूषणानि समर्पयामि. नंतर देवीला सुवासिक फुलं, गजरे, हार असेल तर देवीला समर्पण करायचं आहे. माल्यादीनि सुगंधीनि मालत्यादीनि वै प्रभो मया रतानि पूजार्थं पुष्पाणि प्रतिक्रियतां. सेवन्तिका बकुलचम्पकपाटलाब्जैः पुन्नागजातकरवीररसालपुष्पैः बिल्वप्रवालतुलसीदलमालतेभिः त्वां पूजयामि जगदीश्वर मे प्रसीद. ज्येष्ठादेव्यै नमः. नानाविधपुष्पाणि सुवासिकपुष्पाणि समर्पयामि. नंतर देवीला उद्बत्ती ओवाळायचे. वनस्पतिरसोद्भूतो गंधाढ्यो गंधोत्तमः आग्रेयं सर्वदेवानां धूपेयं प्रतिक्रियतां. ज्येष्ठादेव्यै नमः. धूपं समर्पयामि. नंतर निरांजन लावायचंय. निरांजन देवीला ओवाळायचंय. आज्यंचवर्तसंयुक्तं वन्निना योजितं मया दीपं ग्रहण देवेश त्रैलोक्यतिमिरापः भक्त्या दीपं प्रयच्छामि देवाय परमात्मने त्राहिमां निर्यात् घोरात् दीपोऽयं प्रतिक्रियतां. ज्येष्ठादेव्यै नमः. दीपं समर्पयामि. जो नैवेद्य आणला असेल तो नैवेद्य देवीला दाखवायचा आहे. नैवेद्यावरती तुळशीचं पान ठेवायचं आहे. खालती चौकोनी मंडल करायचं आहे आणि नैवेद्य देवीला दाखवायचं आहे.
नैवेद्यं गृह्यतां देव भक्तिं मे अचलाङ्गुरु ईप्सतं मे वरन्देहि परत्रे च परां गतिं शर्कराखण्डखाद्यानि दधिक्षरघृतानि च आहारं भक्षभोज्यं च नैवेद्यं प्रतिगृह्यतां श्रीज्येष्ठादेव्यै नमः नैवेद्यं समर्पयामि। त्या नैवेद्याभोवती पाणी फिरवायचं आहे। प्राणाय नमः, अपानाय नमः, व्यानाय नमः, उदानाय नमः, समानाय नमः, ब्रह्मणे नमः। एकदा तामनात हातावरनं पाणी सोडायचं आहे, पाणी पुन्हा पाणी फिरवायचं आहे। प्राणाय नमः, अपानाय नमः, व्यानाय नमः, उदानाय नमः, समानाय नमः, ब्रह्मणे नमः। 2 वेळा तामनात हातावरनं पाणी सोडायचं आहे। उत्तरापोषणं नमर्पयामि, हस्तप्रक्षालनं नमर्पयामि, मुखप्रक्षालनं नमर्पयामि। एका बारक्या फुलाला गंध लावून ते फूल देवीला व्हायचे। करोद्वर्तनार्थे चंदनं समर्पयामि। ज्येष्ठादेव्यै नमः करोद्वर्तनं समर्पयामि। नंतर एका विड्यावरती पाणी घालायचं आहे। पूगीफलं महद्दिव्यं नागवल्लेर्दलेरुतं कर्पूरैलासमायुक्तं ताम्बूलं प्रतिगृह्यतां ज्येष्ठादेव्यै नमः। मुखवासार्थे पूगीफलताम्बूलं सुवर्णपुष्पार्थे व्यावहारिकद्रव्यदक्षिणां समर्पयामि। आणलेल्या सगळ्या फळांवरती नारळांवरती पाणी घालायचे। फलेन फलितं सर्वं त्रैलोक्यं सचराचरं तस्मात् फलप्रदानेन सफलास्युर्मनोरथाः। श्री ज्येष्ठादेव्यै नमः नानाविधफलानि नारिकेलफलंच समर्पयामि। नंतर कापूर लावायचा आहे। काढवाती आणल्या असतील तर काढवाती आणि कापूर असं दोन्ही लावायचं आहे। ते देवीला ओवाळायचं आहे। चंद्रादित्यौजधरणे विद्युद्दग्ने सदैव च त्वमेव सर्वज्योतिमुषे आर्तिक्यं प्रतिगृह्यतां कर्पूरगौरं करुणावतारं संसारधारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि। श्रीज्येष्ठादेव्यै नमः महानिराञ्जनदीपं समर्पयामि। कर्पूरार्तिक्यदीपंच समर्पयामि। नंतर उठून उभं राहायचं आहे। स्वतःभोवती प्रदक्षिणा करायची आहे आणि देवीला खालती वाकून नमस्कार करायचा आहे। यानि कानि च पापानि जन्मान्तरकृतानि च तानि तानि विलक्षन्ते प्रदक्षिण पदे पदे। ज्येष्ठादेव्यै नमः प्रदक्षिणां समर्पयामि। नमः सर्वहितार्थाय जगदाधार हेतवे साष्टांगोऽयं प्रणामस्ते प्रयत्नेन मया कृता। श्रीज्येष्ठादेव्यै नमः नमस्कारान् समर्पयामि। नंतर हात जोडून देवीला नमस्कार करायचा आहे। देवीची प्रार्थना करायची। आवाहनं न जानामि तवार्चनं पूजाञ्चैव न जानामि क्षम्यतां परमेश्वरी। मंत्रहीनं क्रियाहीनं भक्तिहीनं सुरेश्वरी। यत्पूजितं मया देव परिपूर्णं ददस्व मे। अपराधसहस्राणि क्रियन्ते हर्निशं मया दासोऽयमिदमत्वा क्षमस्व परमेश्वरी क्षमस्व परमेश्वरी क्षमस्व परमेश्वरी। गतं पापं गतं दुःखं गतं दारिद्र्यमेव च आगता सुखसम्पत्ति पुण्या च तव दर्शनात्। रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो देहि पुत्रान् देहि धनं देहि सर्वकामांश्च देहि मे। अन्यथा शरणं नास्ति त्वमेव शरणं मम। तस्मात् कारुण्यभावेन रक्ष रक्ष परमेश्वरी रक्ष रक्ष परमेश्वरी रक्ष रक्ष परमेश्वरी असं म्हणून देवीला नमस्कार करायचा आहे। ज्येष्ठादेव्यै नमः प्रार्थनापूर्वक नमस्कारं समर्पयामि। नंतर देवीला एक फूल व्हायचं आहे। ज्येष्ठादेव्यै नमः मंत्रपुष्पांजलीं समर्पयामि नमस्करोमि। तामनात एकदा पाणी सोडायचं आहे। अनेन कर्तपूजनेन यथा ज्ञानेन यथा मिलित उपचारद्रव्यैः ध्यानावाहनादि षोडशोपचारपूजनाख्येन कर्मणा भगवान् ज्येष्ठादेवीः प्रियतान्न मम तत्सत्कृष्णार्पणमस्तु। नंतर समोर जे गणपतीचं आवाहन केलेलं आहे त्याच्यावरती अक्षत व्हायचे। यांतो देवगणा सर्वे पूजामादाय पार्थिवीं इष्टकामप्रसिद्ध्यर्थं पुनरागमनाय च आवाहित महागणपतीं विसर्जयामि। गणपतीचं विसर्जन करायचं आहे। एकदा तामनात पाणी सोडायचं आहे। अनेन कर्तपूजनेन अनेन करुणा भगवान् परमेश्वरः प्रियतान्न मम। नंतर
2 वेळा आचमन करायचं आहे, 3 वेळा पाणी प्यायचं, चौथ्यांदा दामनात सोडून द्यायचं, असं 2 वेळा करायचं आहे. केशवाय नमः, नारायणाय नमः, माधवाय नमः, गोविंदाय नमः. पुन्हा एकदा करायचं आहे. केशवाय नमः, नारायणाय नमः, माधवाय नमः आणि गोविंदाय नमः. विष्णवे नमो, विष्णवे नमो, विष्णवे नमः. याप्रमाणे आज आपण ज्येष्ठादेवीचं पूजन केलेलं आहे.